बार्शी पोलिसांची तत्परता, 14 बुलेट चालकांना नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त केले। बार्शी शहरातील वाहतूक नियंत्रण आणि जनतेच्या शांततेसाठी बार्शी पोलिसांनी मोठा पुढाकार घेतला आहे। बुलेट मोटारसायकलधारकांनी त्यांच्या वाहनांमध्ये कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवून शहरातील वातावरण गोंगाटमय केले होते। या कर्कश आवाजाच्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन बार्शी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली। बार्शी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी खरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेने शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात धक मोहीम हाती घेतली। या मोहिमेदरम्यान 14 बुलेट मोटारसायकलधारकांना थांबवून तपासणी करण्यात आली। यामध्ये आढळले की या चालकांनी मूळ सायलेन्सर काढून त्या ठिकाणी मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवले होते। त्यामुळे तातडीने या वाहनधारकांना पोलीस ठाण्यात आणून तिथे जुने सायलेन्सर काढून नवीन कमी आवाजाचे सायलेन्सर बसविण्यात आले। सदर मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक महेश बेळगटे सह पोलीस उपनिरीक्षक धनुष शेटे, पोलीस अंमलदार शिंदे, लतीफ मुजावर, निलेश अनंत कळस, मोहन कदम, कुमार मुले यांचा समावेश होता। त्यांनी वाहनधारकांना योग्य ती समज दिली आणि भविष्यात नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईची चेतावणी दिली। बार्शी पोलिसांनी वेळेवर केलेल्या या कार्यवाहीमुळे शहरातील शांतता पुन्हा प्रस्थापित होणार असून यामुळे अन्य वाहनधारकांनाही नियमांचे पालन करण्याची प्रेरणा मिळणार आहे। बार्शी पोलिसांनी शहरातील नागरिकांना मोठ्या आवाजाचे सायलेन्सर काढून टाकण्याचे आवाहन केले असून शहरात शांतता आणि नियमांचे पालन कायम ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे। बार्शी पोलिसांनी जनतेला आणि वाहनधारकांना कलम 188 अंतर्गत कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। या कायद्यानुसार सार्वजनिक स्थळांवर शांतिभंग करणाऱ्या किंवा पोलिसांच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होऊ शकते। पोलिसांनी स्पष्ट केले आहे की नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाईल। यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे आणि शांतता राखणे आवश्यक आहे, असे बार्शी पोलिसांचे म्हणणे आहे। बार्शी पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे शहरात सुरक्षितता आणि शिस्त यांचे वातावरण तयार होणार असून नागरिकांच्या सहकार्याने बार्शी शहर शांततामय आणि सुशोभित राहील।